सच्चिदानंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। माय बापा हो, मी माझं परम भाग्य समजतो राजा हो। या पावन झालेल्या पुण्यित झालेल्या भूमीवरती आणि मला इथं बसण्याचा तुम्ही मायबापांनी संधी दिली। हे कारण घडतं याला कार्य घडतं याला कारण आहे आणि ते कारण आहे सर्वांचे मायबाप असणारे ज्यांनी दिशा जीवाला दिलेली आहे, सुखाचा मार्ग दाखवलेला आहे, परंपरेने आलेलं जे काही तत्वज्ञान आहे ते जशाच्या तसं तुमच्या पर्यंत पोहोच केलं, तुमचं जीवन कृतार्थ केलं असे असणारे ब्रह्मलीन साधू आणि मणिके दादा पांडुरंग महाराज यांच्या पुण्यस्मरणाने हे कार्य घडते। पुण्यस्मरण माने बाबा नेहमी मला म्हणायचे, राजा पतिव्रता कळे सरणी, अरे शूर कळे रणांगणी आणि साधू कळे मरणी। साधू कधी कळतो राजा समजलं का आपल्याला? साधू गेल्याच्या नंतर साधू कळतो, मग म्हणतात बाबा बाबा पहिले बाबा नव्हते का? बाबा होते पण ज्ञानदृष्टी हरपली डोळी नेत्रांधळे राजा हो। सद्गुरु वचनावरती दृढ सद्भावाने राहील ना तर 100% मनुष्य देहाला आलेच आणि सार्थक झालं म्हणून समजायचं राजा हो। असे असणारे हे जे वैभव आहे तो धर्माचा मंडप, हे वैभव आहे माझ्या साधूचं, हे वैभव आहे पांडुरंग महाराज मणिके दादांचंही वैभव आहे। माणेबाबा नेहमी मला बोलायचे, माणेबाबांकडनं नकळत ओळखी झाल्या, बाबा नेहमी वर्णन करायचे, दुसऱ्याला मोठं करायचे बरं का माणेबाबा, आम्हाला सांगायचे भाऊ त्यांचं कार्य बघ, भाऊ त्यांचं कार्य बघ राजा, आणि तेच तुझ्यापर्यंत पोहोच झालं का? फक्त विश्वास ठेव, अरे सुटून जा रे जन्मा मरणातून। मग पहिले आपण कोण होतो, नेमकं आपल्या जीवनामध्ये काय झालं तर ज्ञानेश्वर महाराज हे सुद्धा सांगतात, ज्ञानदेव म्हणे तरलो नाद उधरलो गुरु कृपे। अरे महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, त्यांनी म्हणावा का आज उधरलो, मग म्हणावा सद्गुरु सारी कास्ता पाठीराखाली तरच लेखा कोण करे। सद्गुरु शिवाय या जगामध्ये या दुःख वेगळा करणारा दुवा कोणीच नाही माय बापांनो। म्हणून त्यांनी जे दिलं ना त्याच्यावर तुम्ही राहा। बाबा गेले नाही, बाबा आले नाही, तत्वाने बाबा तुमच्यात आहे। म्हणून मदरदई सद्गुरु यांनी तारिलो हा संसार करू, म्हणून विशेष विवेकावर आपण राहिलो पाहिजे। तर मी बोलता बोलता पुढे गेलो, पण 18 अध्यायामध्ये 17वा श्लोक आहे माय बापांनो, आणि हे जर मी मांडू शकतो, बोलू शकतो, फक्त गाढवाचं घोडं आणि वरतीला कामात आलं ही साधूची कृपा आहे माय बापांनो, एवढंच मी बोलू शकतो। आणि तरी अविद्येच्या निदा विश्व स्वप्नाचा धंदा आणि भुगीत होता प्रभूचा अनादी जो बरं का, जो बघा काय खटका आहे। आणि हे व्यासपीठ आहे ना, हे व्यासपीठच्या खटक्या समजायला पाहिजे, तशी ज्ञानेश्वरीच्या खटक्या आहे महाराज। आणि या खटक्या कधी समजतील? ज्यांनी सोडवल्या, ज्यांनी आपल्यापर्यंत पोहोच केल्या, पण नतमस्तक व्हावं लागतं महाराज। साधू विना देव शोधायला गेले तर देव सापडणार नाही महाराज। मग देव नाही का?
साधूला विचारावं महाराज आणि साधूने आम्हाला सांगावं. अरे साधूच माझं ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले रे, उद्धरायाले दीन जना. तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी अमृत असणार निर्गुण निराकार दयाने आकार ते अमृत ते मूर्त झालं ते माझे संत. एवढा जर तुमचा भाव पकार झाला ना, बाकी काही नाही केलं तरी चालेल. बस जीवनाचं सोनं झालं राजा हो. हुशार प्रपंच. अरे हसत हसत करा, एक ड्युटी म्हणून करा. पण ज्याच्यासाठी आलो ना या नरद्याला ते मात्र करा. आणि ते करण्यासाठी तर आपल्याला साधूने मार्गस्थ केलेला आहे बरं का राजा हो. ऐक ना मग आता जरा. तरी अविद्येच्या निदा विश्व स्वप्नाचा धंदा भोगीत होता प्रभूचा. जो अनादि म्हणजे कधी सांगता येणार नाही. सृष्टी ब्रह्मदेवाने निर्माण केले तेव्हापासून तुम्ही आम्ही त्यांच्या बरोबर आहे. तेव्हापासून आम्ही दुःख भोगतो बरं का. मला दुःख भोगतो माय बापांना. असा जो होता ना माझ्यासारखा तो जो होता तो दुःख भोगत होता तो बरं का. महावाक्याची नावे गुरु कृपेचे धावे, माथा हात ठेविला नव्हे थापटीला जैसा. जो होता तो बर का. आता किती बदल झाला. मग काय परिणाम झाला माऊली सांगा ना. माऊली बोलतात बरं का माझ्याशी आणि मी समजून घेत असताना आपण सगळे समजून घेतो. मी सांगणार नाही राजांनो इथं. मग ऐका ना तुम्ही. जो होता तो परिणाम असा झाला महाराज तैसा तो जो होता तो महावाक्याची नावे तैसा. बघा हे आपण खूप खरंच भाग्यवान आहोत बरं का माय बापांनो. खरंच राजा बाबा भाग्यवान होतो रे आपण. पूर्वी पण मी वाचत होतो पण वाचलो नाही राजा. वाचलो नाही याचा अर्थ समजत नव्हतं रे राजा. काही मी स्वतःला वेगळा समजत होतो, काहीतरी समजत होतो. बाबा म्हणला येड्या अरे तू कोण आहे, तुला पहिलं ओळख आहे बाबा. हो आणि नतमस्तक झालो. आणि काय आनंद आज आनंदाच्या डोळी आनंदाच्या नाही का डोळी आम्ही आनंदाचे खातो लाडू. म्हणजे संतांचं वाङ्मय त्यांच्या आनंदातून बाहेर पडलेला आहे. त्यांनी घेतलेला अनुभव आहे महाराज. ऐका ना मग. तैसा जो होता तो परिणाम असा झाला तैसा विश्व स्वप्नेशी माया नीद सोडून धनंजया सहसा चैला अभय आनंदपणे. जो कोणता तो बघा बरं का परिणाम झाला मला. आता जो होता ना तो होता तैसा त्या मार्गाने गेला. आणि जो होता तो मग परिणाम त्याचे दृष्टांत दिले. एक दोन दृष्टांत आणि नंतर हे आपण थोडस समजून घेऊ. मग दृष्टांत दिला तेव्हा म्हणजे तेव्हा तैसा जो तो बघा बरं का परिणाम झाला मला. तो तेव्हा मृग जळाचे पुर दिसते क निरंतर हरपतीची का चंद्र कर फाकता जैसे. अजून सांगू का माऊली म्हणतात सांगू का तुम्हाला सोप्या भाषेमध्ये का बाळतो निघून जाईल तै बागुला. बरोबर का खूप मस्त मजा येते. बागुला नाहीच राहील पै जळवे इंधन होय इंधन जेवी. अजून हे सगळे दृष्टांत आहे पण आपल्याला इथं थोडं थांबायचं आहे. हे महत्वाचं आहे. सगळी मंडळी त्याच्यामध्ये आहे. मीच काय असं वेगळं नाही माझ्या बाप्पांना. फक्त आता एक ड्युटी दिली धोंडी मला. संजीव भोवडी फोन केला आणि त्यांनी फोन केल्याच्या नंतर मी नाहीच म्हणू शकलो नाही. मी काल पुण्याहून आलो. मी काही उपकार करत नाही तुमच्यावर. बाबांचा निरोप आहे मला. म्हणे बाबा सांगायचे राजा अरे कसं आमच्यापर्यंत आला रे राजा. हाडाची काढा केली खूप त्रास. श्रीपाद बाबांनी घेतला लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी ते ज्ञान पैगा बरवे जरी म्हणे अखे आणणारे संताया बसावे सर्वशिषी. बघा महाराज ते ज्ञान आताच नाही. हे ज्ञान नाही ते म्हणजे पहिले कोटेच नव्हते. काही अवघे शून्य होते. पैशाने ढालगती निर्माण केली ते ज्ञान. आणि ते ज्ञान ते परब्रह्म जे आहे जो भगवंत तो एकच आहे. त्याने अनेक अवतार परिस्थिती नुरूप घेतले. द्वापार युगामध्ये कृष्ण अवतारामध्ये आणि अर्जुनाला जे दिलं बरं का पण अर्जुनाचा मोह आणि भ्रांती गेली नसती महाराज. आणि मग तो म्हणला नाही अरे हे मी करता नाही मी भोगता नाही. फक्त क्षत्रिय माझा धर्म आहे तेच काम मला करायचं. सगळं भगवंत परमात्मा करणार आहे. त्याला ज्ञान झालं महाराज आणि त्याने विद्ध केलं. आणि जाता जाता उद्धवाला झाला कृष्ण. जाता जाता तिथं जाता जाता
आणि ते नाथ बाबा सांगतात ना, नाथ भागवत त्याच्यामध्ये जाता जाता बघा तुम्ही बारकाईने झाला तोय रडायला लागला रे देवा. म्हटलंय अरे मला सोडून चाललंच काय म्हटला बाप्पा. अरे अरे म्हणजे हे पण अज्ञानात. अरे नीद धाम म्हणजे नीद म्हणजे स्वतःमध्ये असणारा तो परमात्मा त्याच्याशी कृपणे कुठे गेले होते भगवंत सोडून कोणाला सांगा बरं. पण हे अज्ञान होतं त्याचं सुद्धा. म्हणून उद्धवा दादाला कृष्ण जाता जाता आणि ते ज्ञान पैगा बर्वे जरी म्हणी आतली अनावे ह्या मनाला जर ते वाटत असतात आपल्याला जर वाटत असेल तेच ज्ञान पैगा त्याच्यासारखं दुसरं नाही. बर्वे म्हणजे तुमचं कल्याण करणार मिळावं असं वाटत असेल ना मायबापण असं सांगतो शरण जावं लागते. संताविना नाही प्राप्ती. मग मी सगळं तिकडे जरी होतो ना फक्त पडलेलं तर महाराज मी झोपलेलो नव्हतो. तुम्हाला वाटलं मी झोपलो राजा. मी सगळं ऐकत होतो रे तुमच्यासाठी. मला वाटलं मी झोपलो नाही. मी सगळे कीर्तन ताईंचे वगैरे ऐकले तिथं. हो गंमत आहे. राहत नाही म्हणतात राहत नाही. आता एक एक आपल्या झोळीमध्ये वेचायचंय आपल्याला. आणि मग ते गाय कशी रवंत करते भरा भरा खाते आणि फुटेवर येऊन रवंत करते. तत्व त्या न्यायाप्रमाणे आता इथं घ्यायचं आणि याचं मनन झालं पाहिजे मला. हो मनन श्रवण मनन निधी ध्यासन मग तत्वम पदार्थ शोधन तत्वम अशी तिथे स्थिर होऊन जायचं. मला ऐका म्हणून जा गंमत आहे खूप. समजलं पाहिजे समजावं मला असं वाटतं. मी पण समजून घेतो. मी नेहमी माऊलींची संगत करतो. माऊली म्हणते राजा तुला वाटतं मी सांगितलं का रे. मी सांगत नाही. आणि जर मी सांगणारा जर असतो तर मी अगोदरच सांगितलं असतं ना. पण निवृत्तीनाथांनी माझ्यावर कृपा केली. मी गुरु केलं. माझे बंधू असताना मी जरी महाविष्णूचा अवतार जरी होतो तरी पण गुरु विना नाही प्राप्ती. परंपरा आहे महाराज. ही परंपरा आहे कधीची आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य या परंपरेने या पंत आहे. पंत म्हणजे अनेक नाही. पंत म्हणजे रस्ता. या मार्गाने आलेले हे ज्ञान आहे. आणि तुमच्या आमच्या पदरात पडलं असे कोटी जन्म जन्मांतरीची पुण्याई तरीची जीवेगिरी हरीचं नाम माय बापानं अनेक जन्मामध्ये तेच केलं म्हणून तुम्हाला हे नाम मिळालं. भाग्याचे तुमची राजा भाग्याचे. तुम्हाला खरं सांगतो फक्त तुम्ही तिथं जागी राहिले पाहिजे. हो तेच त्याला विशेष महत्व दिलं पाहिजे. त्याला विशेष महत्व द्या. कुठलंच साकडं पडत नाही. आणि मग म्हणावं मागे पुढे उभा राही समोर आल्या आघात निवार आहे. 100% मिळ वस्तू माय बापांनो. पण तेवढी श्रद्धा सद्भाव अगोदर बघा बरं का साधन चतुष्ट युक्त झालं पाहिजे. आपण आपला विवेक जागी झाला पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्या जोडीला वैराग्य आलं पाहिजे. वैराग्य म्हणजे काय हो. घर सोडून कुठेतरी फिरणं म्हणजे वैराग्य का नाही. हे लोकांपासून तर ब्रह्म लोकांपर्यंत भोग भोगण्याची इच्छाचा अंत करण्यात त्याग करणे याला वैराग्य म्हणतात. कुठे सोडायला काही सांगितलं. आपल्या अंतकरणामध्ये मी आणि जे माझं आहे ना हे वजा झालं पाहिजे. याला वैराग्य म्हणतात. आणि विवेक काय म्हणजे विचार. कोण विचार करत नाही. म्हणे बाबा आम्हाला दृष्टांत विचार कोण करत नाही. सांगू का म्हणते तुला. विचार करतो फार विचार करतो. एका खेड्यामध्ये एक पार होता. त्या पारावरती बाबांचं जेवण झालं का वय झालेलं होतं. पारावर येऊन त्यांनी बसायचं आणि त्या गावामध्ये एक मोकळा पोळ सोडलेला होता. तो बिचारा त्या रस्त्याने जायचं समोर. बाबांनी विचार केला. ती शिंग असे जुळलेली होती. विचार केला ना का ह्या शिंगातून आपला मुलगा तिकडे जाईल का. असा विचार करता करता भावा म्हणले प्रॅक्टिकल बघून जातं का नाही. मग पोळ आला त्याला असं हे केलं. असं केल्यानंतर तो शांत उभा राहिला. शांत उभं राहिल्याच्या नंतर बाबाने ते मुलगा असं तिकडे गेलं असं केलं. पण काय गुंतला महाराज. गुंतल्याच्या नंतर बराच वेळ झाला. पोळाच्या लक्षात आलं काहीतरी गडबड. पोळ उधाळला महाराज. पोळ उधाळल्यानंतर बाबा धडाक 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 बाबा ओरडायला लागले. रक्त भंबाळ झाले. सारे गाव जमा झालं. काय करायचं तरी पोळ सर्वतांनी शिंक आपल्या बाबाला बाजूला घेतलं. आमचे संजीव भाऊ सारखे महाराज आले. पाणी दिलं. बाबा अहो काहीतरी विचार करावा तुम्ही. भाऊ म्हणले 6 महिन्यापासून विचार करत. मग कोण विचार करत नाही सांगा ना. सगळं दुःखात एरती माहिती दुःखाची जणिती तो रात्रंदिवस विचार आमच्या अंतःकरणामध्ये तेवढाच वाद करायचा. आणि तो विचार कधी जाईल. विवेक जागी झाला पाहिजे तुमचा. खरं काय आणि खोटं काय. या विश्वामध्ये जे दृश्य जगत दिसतंय हे सगळं अनात्मा आहे. फक्त आत्मा एक सत्य आहे. हे बुद्धीच्या ठिकाणी निश्चयपूर्वक फिट झालं पाहिजे. विवेक जागी झाला म्हणतात. मग वैरागी. त्याच्यानंतर समाधी षटक 6 मिळून एक संपत्ती आहे. षट संपत्ती म्हणतात. म्हणजे तुम्हाला काय सांगतो साधारण चतुष्ट युक्त झाल्याच्या नंतर
मग साधूची भेट होते आणि बघा मग तुम्ही गंमत, आणि मग जीवनाची गाडी रुळावर चालते म्हणतात. मग आनंदाच्या डोही, आनंदाचे तरंग, बिलकुल कोण काय काय नाही काय, ते सर्व माझा जर परमात्मा माझ्या समोर नटला, मला स्त्री म्हणून मी जरी बघत असलो पण स्त्रीकडे बघताना माझ्या ताईमध्ये आत्मा हा देव आहे, माझ्या देवाने माझ्यासाठी ते रूप धारण केलेलं आहे. अंगावर अनेक कपडे जरी असले पण त्याचं अधिष्ठान मात्र कापूस आहे. तद्वत त्या ज्ञानाप्रमाणे हे अधिष्ठान आपल्याला कळलं पाहिजे, म्हणून विवेक जागीच झाला पाहिजे. सत्य काय असत्य काय सारा असाराचा निवाडा झाला पाहिजे. आणि ठीक मग ते वैराग्य ऑटोमॅटिक करायचं. वैराग्याशिवाय विवेक जगत नाही, आणि वैराग्य नसेल तर विवेक नाही, विवेक नसेल तर वैराग्याने ही सांगडे महाराज आपल्या तिकडे जायचं वाटतं, आत्मज्ञानाकडे जायचं ना. मग आता षट संपत्ती तरी काय, शम दम तितिक्षा उपरती श्रद्धा आणि समाधान ही एक मिळून एक संपत्ती आहे. 4 लक्षणे युक्त साधन चतुष्ट म्हणतात त्याला. त्याच्यानंतर प्रवेश होतो इकडे. मग मनाचा निग्रह झाला पाहिजे, मन तर नको तिकडे भटकताना मनाचा निग्रह झाला पाहिजे. त्याच्यानंतर दम म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय 5 विषयाच्या पाठीमागे सगळी धाव धाव करतात, त्यांना आपल्या ताब्यात घेतलं पाहिजे महाराज. आणि त्याच्यानंतर उपरती आपण याच्यात राहून सनी नाही का असं उदास वृत्तीने जगलं पाहिजे, कारण हे सत्य नाही, हे सत्य नाही, याच्यात राहायचं पण डोक्यात ठेवायचं नाही, हुशार उड्या मारायचा. प्रपंच करू नका आमच्या संतांनी करून दाखवला. उलट ग्रस्त आश्रमामध्ये राहून तुम्हाला परमार्थ उंच करता येतो महाराज. ब्रह्मचारी आश्रमात राहून ब्रह्मचारी व्रत पाळणं कठीण आहे, लक्षात घ्या काही गोष्टी, पण याच्यात राहून आम्हाला सगळं करता येतं. धर्म अर्थ काम आणि मोक्ष 4ही पुरुषार्थ ग्रस्त आश्रमामध्ये राहून आमच्या संतांनी ते प्राप्त करून दाखवले, म्हणून सांगितलं राजा तुम्ही परमार्थ करा. मग तितिक्षा बघा, तितिक्षा म्हणजे 2 धर्म जोडून येतात, सुख दुःख मान अपमान, ही पचवणीची ताकद आपल्यात आली पाहिजे. मान झाला तर मला आनंद होतो, आणि अपमान झाल्याच्या नंतर माझा जर चेहरा पडत असेल महाराज तर मी अलीकडे आहे, म्हणून तितिक्षा. हो, त्याच्यानंतर बघा श्रद्धा. आता श्रद्धा तर आपली जिथं चंदूर लावला तिथं नारळ फोडतोय आम्ही, करू नका असं नाही, पण विवेक जागी ठेवून करा. श्रद्धा म्हणजे काय, आम्हाला भेटलेले आमचे सद्गुरू, हे सद्गुरू नसून माझ्या देवाने घेतलेलं माझ्यासाठी ते रूप माझा भगवंत हा भाव तयार झाला, ही श्रद्धा बलवत्तर श्रद्धा. सद्भाव, निष्ठा, दृढ विश्वास, आणि जे काही त्यांनी आपल्याला महावाक्य दिलं ते वेदांत शास्त्रामधलं आहे. हा भाव जर ठेवलं, ही श्रद्धा जर ठेवली तर समाधान त्याच्यातून तयार होतं. मग समाधान कधी तयार होईल, त्याच्यावर आपण भाव ठेवला पाहिजे, त्याच्यावर निष्ठा ठेवली पाहिजे, निष्ठा निश्चित झालेली पाहिजे. मग मात्र समाधान सच्चित स्वरूप जाणते वेळेस केलेली मनाची एकाग्रता, त्यातून झालेलं समाधान. अंतकरण चतुष्ट युक्त अंतकरण झालं रे झालं, ह्या 4 लक्षणांनी जो युक्त, मग श्रवण झालं पाहिजे, त्याचं मनन झालं पाहिजे, आणि निधिध्यासन मग तत्वपरता शोधन म्हणजे ज्ञान. ऐका माय बाप्पा, कुठेतरी गेलो असं मला सांगता येत नाही, बोलत असतो मी, फक्त तुम्ही टाइम घालायला मला माऊली सांगा बघा, असं करा लगेच बंद करा. ऐका, एवढे 2-3 वेळा आपण समजून घेऊ. तरी अयोध्येच्या निदा, अयोध्या म्हणजे अज्ञान. अरे आम्हाला फक्त एकच झोप माहिती, निदान म्हणजे एक झोप माहिती. आम्ही रात्री झोपलं, स्वप्न पडलं, जागा झालो, अरे काय खरं एक मध्ये खोट हे वेड्या, अरे जागीपणाचं स्वप्न आहे. साधू म्हणतोय तुझं स्वप्न आहे, माझी बायको, माझी पोरं, माझी गाडी, माझी घोडं, मी अमुक तमुक फलाना बिस्ताना, अरे तुझं स्वप्न आहे राजा, इथं जागी हो. आम्ही काकड्याच्या भजनामध्ये म्हणतो ना, मोठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा. मी म्हणलं कशासाठी, चुकव्यथा जन्माच्या. अरे किती वेळा जन्माला किती फजिती व्हायचं माय बापांना. तुम्ही म्हणाल काय फरक पडतो, फरक पडेल ना. हरिनाम विसरली, गाड हुकुमबारी झाली, फरक पडणार नाही का? आहे का मी त्याच्यावर जर राहिलं ते ठीक आहे, पण 100% महाराज आपण त्याच्यावर नाहीये. भाग्यवान ह्या धर्म मंडपात असणारी मंडळी भाग्यवान, या तत्वाची ओळख होणं भाग्यवान आहे. फक्त त्याचे शेकडो गुण जीवन जगा माय बापांना कुठला धोका नाही, तुम्हाला सांगतो. मग बघा ना, आमच्या साधूंनी सांगितलं, आमचे साधू म्हणजे साधू पण आहे, संत पण आहे, आणि देव बी आहे. माऊली माझी आईच, हो आई संत करणारे तुम्हाला घास भरवते बरं माऊली, ज्ञानेश्वरीचे होय ना मला. अरे काय काय माझ्या माऊलीने दृष्टांत दिले, सिद्धांत पटवण्यासाठी महाराज व्यवहारिक केले. हो, पण हे करण्यासाठी त्या माऊलीनेच पूर्ण रूप घेतलं, श्रीपाद बाबा. मला श्रीपाद बाबा काय संघर्ष केला सर माझ्या माऊलीने, भल्या भल्यांची संघर्ष केला.
हे काय खरं ते म्हणजे अरे ज्ञानेश्वरी जर तुम्हाला मान्य नसेल ना माऊलीची, या डबड्याला चौकात उभं करा, पेट्रोल टाकून पेटून द्या. बाबांनी किती संघर्ष केला माय बापांनी. तुमच्या आमच्यापर्यंत घरपोच झालेली ही मनी ऑर्डर फार तिची किंमत होणार नाही. म्हणून माय बापांना फक्त त्याच्या शेकून जीवन जगात कुठलाच धोका नाही. राजा कुठलाच धोका नाही. का सच्चित आनंद जर ते स्वरूप आहे की तर कुठला धोका आहे? पाण्याने भिजत नाही, अग्नीने भाजत नाही, वायूने सुटत नाही, शस्त्राने तुटत नाही. आणि भीती कसली राहिली सांगा ना. मला माझे मूर्त गेले तो अमुक पण मी माझ्या डोळ्याने मी बघतो. आमचे संत म्हणतात बरं का मला, आणि आपल्याला तेवढं समजून घ्यायचं. ऐका ना मग जरा बघा, जो अज्ञानरूपी झोपेमध्ये होता आणि त्याला एक स्वप्न पडलं. अज्ञानरूपी झोपेमध्ये स्वप्न होय, जागीपणा ते अज्ञाने आपलं होता म्हणले अज्ञान. मी अमुक आहे, मी तमुक आहे. अरे तू अमुक नाही तमुक नाही, हे तर तुझं अज्ञान आहे. मग ज्ञान म्हणजे आपणाची पावे आपण. ज्ञान तरी काय, आपणाची पावे आपण. मी कोण आहे? मी तो तत्वता वासुदेव. मी तर तो आहे, माझ्या पुरता आहे का? हे जगत नव्हे जनार, तो तिकडे आहे, तिकडे सर्वमय गोविंद. ही अवस्था एक प्रकारची एक स्थिती महाराज. परमार्थ म्हणजे ती स्थिती आहे, ती एक अवस्था आहे. तिकल्या सेंदे कडूपणे गेले तैसे आम्हा गेले नारायणे. तुकाराम महाराज मी म्हणलं नका साहेब मला कळतं ते येड्या म्हणला. तैसे केले आम्हा, तुम्हाला काय केलं? काम क्रोध लोभ निमाले ठाई अवघी सृष्टी झाले म्हणले आनंदाची. हो म्हणले मग धरले तर पाहिजे पण खरे म्हणले बाबा तुमचं खरंय. हो खरंय. हो ही स्थिती आहे संतांची, ती स्थिती होती. तुम्ही जवळून आता बाबांना बघितलं असेल. बाबांचं वर्णन आम्ही माने बाबांच्या मुखातून ऐकलेले महाराज. आणि तो योग आला बाबांची सेवा करण्याचं. मी माझा परम हो ही सेवा आहे मला, ते सांगणार नाही गोष्ट. ही सेवा आहे लोक शेवटच्या पर्यंत, म्हणजे जोपर्यंत याच्यामध्ये ती आहे ना तत्व तोपर्यंत फक्त मी एकच काम करायचं, धाडलोट करायची. माय बापांनो तुम्ही संत माय बापा कृपाबद्ध काय नाही करते ती कीर्ती मानू. मी ठरवतो म्हणून ते लेकरासारखं आहे आणि लेकराने लेकरासारखं ठरवून सगळी सेवा करायची माय बापांची. ऐका ना मग एक त्याला स्वप्न पडलं अज्ञानरूपी झोपेमध्ये. आणि विश्व बरं का, हे विश्व आहे हे खरं समजतंय स्वप्न आहे. बघा अज्ञानामध्ये एक बघा अज्ञानरूपी झोपेत त्याला एक स्वप्न पडलं. काय बघतोय तो? म्हणले खरंय नाही, माझी बायको, माझी पोरं, माझी गाडी, माझी वाडी, फलाना दिसताना माझ्यासारखा पठ्ठ्या. अरे स्वप्न आहे राजा, अरे स्वप्न आहे ना. कधीपासून हे प्रभुदा म्हणजे अर्जुना, हे बुद्धिमान अर्जुना, अनादि जो आपणच येते सृष्टी निर्माण झाली तेव्हापासून एक जीव आय आलेले येतात जातात. किती मोठं दुःख भोगतोय महाराज आपण. तो बरं का आता जो असा अज्ञानरूपी झोपेमध्ये हे स्वप्न येतच, पण आम्ही याला झोपेचं स्वप्न रात्रीचं म्हणतो. त्याच्या जागी झाल्यावर म्हणलं काही खरं नाही, स्वप्न होता. अरे हे स्वप्न आहे, तिथं जागी व्हा तुम्ही. शरीर तुमचं नाही, पंचमहाभूताची बॉडी आहे महाराज. पृथ्वी आप तेज वायूने आकाश पाच तत्व एकत्रित केले आणि पंचभूत झालेला स्थूल देह जड आहे. त्याच्यामध्ये अंतःकरण आहे, मन बुद्धी चित्त अहंकार, पाच ज्ञानेंद्रिय, पाच कर्मेंद्रिय, त्यांच्या देवता आहे, 3 गुण आहेत. आणि तो खेळ चालला, पण या खेळाने काय केलं? आत्मतत्व याच्यामध्ये आहे, तो प्रकाश याचा आश्रय घेतला आणि त्याच्यावर नसलं. वेलाने काय केलं? त्याचा आधार घेतला त्याला झाकून टाकलं. आंबेल दिसतो, अरे घासाचा आधार घेतला त्याला झाकून टाकलं रे. तसंच झालं बरं का. आपलीच आपल्याला ओळख नाही राहिली महाराज, तेवढीच करून घ्या आणि ते साधू करून देतात ना. तो बरं का आता जो दुःख भोगवत अनादि, हो पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू, पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू. कुत्र डुकर मांजर 184 फेरे फिर कर सुंदर नर्तन पाया, केवळ त्याला जाणण्यासाठी एवढं नियोजन केलं नाही. तर हा मोक्षाचा दरवाजा आहे महाराज. तर तो बरं का आता महावाक्याची निनावी. महावाक्य महावाक्यच हो इथं एक बरं का 2 वाक्य, महावाक्याशिवाय गोष्ट घडणार नाही. हो देव तर सगळ्यांना देव आहे, देव आहे, कोण म्हणत नाही देव आहे. परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान. एक परोक्ष ज्ञान होत, देव आहे, सगळेच म्हणतात देव आहे. मग कुठे म्हणले देव? अपरोक्ष ज्ञान जनाबाईला झालं नामदेव महाराजांच्या मार्फत. नामदेव महाराजाला पण गुरु करायला लागले परंपरेने. जेव्हा ते आलं तर मग जनाबाईला विचारलं, ती म्हणली देव आहे, देव आहे.
हृदय मंदिरी शोधून पाहे. अरे देव नटला नाना परी भरून उरला तुझ्या पुरता नाही चराचेरी. काय गप्पमध्ये कधी कळायचं मला खूप आनंद वाटतो खूप मजा आहे. आणि मग बरं झालं महावाक्याचे निनावे महावाक्याचा बोध झाला अप्रोक्ष ज्ञान. पण त्याला आहे ना महाराज गुरुकृपेचे ने धावे. त्याला गुरुकृपेचं बळ लागत आहे महाराज. बघा बर का माथा हात ठेवीला नव्हे थापटीला जैसा प्रबोध. काय बाबाने असं केलं येडे येडे. काय बाबांनी ती गाडी ढकलली पण गाडी ढकलली मशीन चालू झालं लागली पाळायला. हा हे काय किरकोळ समजले काय असं केलं म्हणले. अरे राजा हो परंपरेने आलेलं त्याच्यामध्ये ते बळ आहे. हो मग जागी झाला तो. असं तर काय रडतो काय काय आनंदी जीवन जगतो काय जय हरी करतो काय माझ्या माय मावल्या स्वतःला विसरून. अरे वेळ लागला का त्यांना ओळख नाही पाळख नाही पाया पडतात एकमेकाच्या. कशाचा परिणाम आहे महावाक्याचे नावे गुरुकृपेचे धावे हात ठेवीला नोवे थापटीला जैसा. मग त्याचा परिणाम असा झाला बरं का तैसा हात झाल्याबरोबर तैसा विश्व स्वप्नीशी माया. हे विश्व एक स्वप्न होतं ही माया आहे. माया म्हणजे दिसत ते खरं नाही जगत मिथ्या ब्रह्मसत्य. आणि काय महाराज दिवा लागलं काय राहतो काय महाराज. अरे लगेच ते स्वप्न जे होतं ना काही म्हणली काय नाही हे सगळं खोटं आहे म्हणतो तोच म्हणतो काय खरंय पहिला तो बांधवून वाटत होता. बघा आता तोच म्हणतो काय खरंय पुढे नाही लागले. बघा आता कधी गुरुकृपेचे धावे महावाक्याचे नावे ही क्रिया झाल्याच्या नंतर अरे विश्व हे त्याला खरं वाटत होते ही माया आहे म्हणले. आणि ही लगेच नींद म्हणजे झोप तिची उडली आणि चैला जागला कुठं लगेच अद्वयानंद. तिथं अद्वयानंद म्हणजे आता भेद रहित तो अद्वयानंद. अद्वयानंद त्याच्यासारखा दुसरा नाही दुसरा दाखवायला तो. बघा बाप 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 बाप. आणि अद्वयानंदपणे जो अगदी त्या आनंदाच्या डोळे आनंदाचे तर अशा पद्धतीने माय बापांनो. तर महाराज मला सांगा तुमचे कार्यक्रम आहे मी काय कवरे बोलत नाही मला काय बाबाची मागून ताकद नाही मला मी बोलतच राहील. तर माय बापांनो खूप भाग्यवान मला एवढंच सांगायचं आपल्या जीवनात जर साधूची भेट झाली नसती माय बापांनो तर काही गंमत आपण असं चाललं गेलो असतो कायम. तर म्हणून आमचे कबीर महाराज सुद्धा एका दोह्यामधून आपल्याला समजून सांगतात का संतन की संगत करले संगत संतन की करले जन्म का सार्थक तुझ करले. अरे उत्तम नरदे पाया प्राणी उशी कहित कुछ करले सदगुरु को शरण जाकर जन्म मरण दूर करले. पण माझ्यासारखा पच्च्या म्हणला नाही काय बाबा जरा काय दिवस अजून बघू म्हणले. अरे दो दिन की जिंदगानी भय बंदे. अरे दो दिन की जिंदगानी बंदे हुशार होकर चलना. ए बरोबर म्हणजे सकाळी उठशील बाबा मला म्हणते खरंय म्हणजे नाही पण अजून सोयरे लय मानित्या म्हणले लय पुढं पुढं करताय फार गाडी दारात गेले उठूनच पळायला म्हणले बसायला टाकतात म्हणले तू एकदा बघून नाही. अरे जब तक पल्लो में पैसा भाई. अरे कौन किसी के जोर लड़के कौन किसी के साले. अरे जब तक पल्लो में पैसा भाई तब तक मीठा बोले. अनुभवलं तरी आपण सगळ्यांनी सांगा ना. हे सगळे अनुभव आपल्या पत्राचे महाराज कोणी कोणाचं नाही राजा हो. आपल्याला वाटतं तो लय पुढं पळून करतो हा पुढं पळून करतो. तुमच्याकडे खिशाकडे बघून करतात तुमच्या वैभवाला बघून ते करतात. तुमच्याकडे ते संपू द्या तुमच्याकडे रुकून सुद्धा बघणार नाही. म्हणून कबीर महाराज सांगतात नको लागा. अरे डोळे झाकून रात्र करू राजा मनुष्य ती मिळालं त्याचं चीज कर. आणि एक लक्षात घे म्हणले हे समजून घे गुरुला शरण जा जन्म मरणाचा फेरा चुकव. हे तुला वाटतं ना माझं तुझं हे कोणीच नाही. आणि एक लक्षात ठेव म्हणले कहत कबीर सुन भाई साधू. हे ऐक रे म्हणतात कहत कबीर सुन भाई साधू तुझे बार बार नहीं आना तुझे अखेर अकेला ही जाना. तुला काय वाटतं मी पुढच्या ह्यो एक शरीर टाकलं पुढचं शरीरच मिळेल श्रीमंताच्या घरात येईल मोठा आमदार होईल खासदार होईल वेळ आहे. हे शरीर तुला मिळणार नाही. आणि जाताना तुला एकट्याला जावं लागतंय बरोबर कोणी येणार नाही. म्हणून तू उठ सावध हो आणि भजनाला लाग आणि घे तुझं कल्याण करून. तर माय बापांनो ह्या मंडपामध्ये जेवढे काही तुम्ही बसलात
सेवा नाही एवढंच मी समजू शकतो. आणि याला फार काही त्रास नाही, कुठे जायचं नाही, फार काही म्हणजे जंगल, फार मोठे उपवास, फार कष्ट अजिबात नाही. नाम संकीर्तन झालं पैसे होते जडतील पापे जन्मांतरची नगती सायास दावे बनांतरा सुखे येतो घरा नारायण. काहीच बैसुनी करायचं चित्त म्हणजे काय करायचं ते इतरांना माहित नसते म्हणजे काय करावं. हे चित्त म्हणजे मन असं एकरूप करायचं कशाची की तुम्हा आम्हाला दिलं तर हा आनंद लुटण्यासाठी हा वैष्णव मेळावा कशासाठी बरं. अहो मेळ होतो आपला सुद्धा माऊली हा मेळ बसण्यासाठी जिथं आलो मी आलोय ना तर माझा मेळ बसण्यासाठी मी आलो तुम्हाला सांगण्यासाठी आलोच नाही. मला पण वाटत मी शेवटच्या श्वासापर्यंत श्रवण करावं. श्रवण भक्ती सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि ती श्रवण भक्तीने उद्धरून गेला शुक महर्षी शुकमुनी बघा महाराज. तर आपण कुठे आहे मग आपण पण त्याच्यातच राहा. मी तर तुम्हाला विनंती करतो लागून या पाया विनवितो तुम्हाला बस कर टाळी आणि मुखी ना एवढंच करा. मी सुद्धा करतो, मी तुम्हाला सांगत नाही संतांचं वाङ्मय तुमच्या पुढे मांडलं बिलकुल नाही. मी लहान असणारा मनुष्य नाही पण आता मला असं वाटतं मी तर म्हणून घेतो जे काही कसं असेल मला माहीत नाही. हे सगळं साधू संतांचं आहे, उच्चिष्ट आहे त्यांचं. फक्त आता निरोपाचं काम करायचं आणि प्रामाणिकपणे करायचं, निराहंकारी व्हायचं, समर्पित भाव साधूच्या चरणावरती ठेवायचा आणि सगळं काय ते करून घेतात. हे डबडं असतं फक्त मशी माग असतं जोडलेलं असतं त्याच्यात नावात बाहेर पडत असतं हे डबडं आहे महाराज. त्याच्यात त्याच्या बाजूला झालेल्या डब्याला सुद्धा भांगारातून टाकायला जाऊन टाकत असतं नाही आपण कुंडली का वगैरे असतं तरी पण आम्हाला तुकाराम